गाईज नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ ना खूप भारी होणार आहे, कारण की आम्ही निघालेलो आहोत कुठं, पुणेच फर्स्ट IKEA स्टोअर. मी खूप जास्त एक्साइटेड होते आणि माझी खूप जास्त इच्छा होती की चला IKEAला जायचंय. म्हणून दुपारच्या 3 वाजता एवढ्या उन्हात काढले बाहेर हिने. 37 डिग्री आहे, लोक झोपतात मस्त घरी. आता ह्या व्हिडिओमध्ये IKEAचं स्टोअर आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवणार आहेत की कसं आहे, काय आहे. आम्ही पण फर्स्ट टाइम पाहतोय, कारण की पुण्यात पहिल्यांदाच ओपन झाले. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि IKEAला तुम्ही पण बसल्या बसल्या घरी एक्सप्लोर करा. सो लेट्स गो गाईज. आलोय आम्ही IKEA बघायला. मॅडमचा IKEA. एवढे लाईन लागले. तुम्हाला लाईन दाखवतो गाईज आम्ही. इतकी हे बघा इकड, अरे इकडे पण शपथ एअरपोर्टला जाते, चेकिंगला असतं ना, अरे तसं तिकडे बघ. वाटतंय. ओ my भाई God. साहब. गाईज हे बघा, हे IKEA शॉप आणि ना ह्याच्या समोर एवढी लाईन लागली आहे इकडे. आणि आम्हाला वाटलं एवढं असेल, मंदिरासारखं झिगझॅग आहे. हा मंदिरासारखं आहे, एवढं असेल आणि बस असेल वाटलं. पण हो. नाही, इकडे अजून लाईन आहे, ज्यांना की अजून स्टॉप केले, जोपर्यंत हे लोक मध्ये जात नाहीत तोपर्यंत. चल ना पुढे अजून मज्जा आहे. बाबा तुम्हाला लाईन दाखवते बघा. आता जातोय तरी लाईन काय नाही संपते. फायनली अर्धा तासाने. किलोमीटर अर्धा तास नाही, अर्धा किलोमीटर नंतर लाईन संपलेली आहे. पण आणखीन यांना सोडलं नाहीये. एकदा पीछे और है? पीछे. और पीछे हो माय गॉड गाईज, लाईन अजून मागे आहे. म्हणजे इथे संपली वाटलं, इथलं पण नाहीये, अजून मागे आहे. मागे कुठे आहे? हे का? हेच आहे ना. म्हणजे 3 टप्प्यात. हा उन्होंने पीछे, त्यांनी तर मागे जा म्हणून सांगितलं आणि हे म्हणते इकडे जा परत. गाईज आता लाईन मध्ये लागले, देवदर्शनाला चालल्यासारखं. म्हणजे आता ते समोरचे लोक गेल्याच्या नंतर हे वाले सोडणार आणि सोडलं. सोय गाईज, पाणी सुद्धा दिलं जाते बघा इथं. लाईन मध्ये थांबल्यामुळे पाणी. असली भारी सोय केली आहे ह्या लोकांनी, पाणी सुद्धा दिलंय बघा. आणि दमलो मी ताण लाईनमध्ये नव्हती लागली दमलो मी तरी पाणी घेतलं. लाईन मध्ये थांबून. त्यातलं पाणी पण नाही सोडायचं. आता तर सुरुवात झाली आहे गाईज. वस्तू तुम्हाला आम्ही वस्तू पण दाखवतो काय काय आहे. प्लॅनिंग टूल सगळं कस्टमाइज करायचं आपलं. हो गाईज, हे कॉर्नर बघा, हे प्रेस केलं की बाहेर येते, जादू. आणि परत लावताना पण फक्त प्रेस करायचे. लॅम्प कलर चेंज होतात का त्यात? कलर नाही, ऑन ऑफ आहे प्रत्येकाचं वेगळं. ओय उल्लू बघ. उल्लू शपथ 27,000. हे नाही, घाबरलो ना मी. उल्लू 27,000. नाही 1400. हे बघ ना, इथंच ठेवलंय ते. अर्जुन स्वतः उल्लू बनलेत आता. इकडे चेअर्स बघा, अर्जुन येलो कलरची कसली सही आहे. हो, भारी. भारी ना. माणसाचा बंब का दाखवतो. आणि त्याच्या बाजूला किंमत आहे 90 रुपये. 99 रुपये, सॉरी. पण या चेअरची होती ती, त्या माणसाच्या बमची नव्हती. चेअर 99 नाही, सर्व्हिस आहे 99. चेअरची इथं आहे. ओ, किती फेमस झालीस बघ. मी आहे का ती? मग पांड्यासारखं सुस्त पडून असते. कशी आहे आमची जोडी? सेम व्हाईट ब्लॅक. हे काय भेटलंय तुला हे? काय मला नाही माहिती, पण भारी वाटते खेळायला. काय काय माहिती. रिमोट पकडायचा आहे का? हा बहुतेक. किंवा नाईस. And- मी काही नवीन घर बांधले किंवा रिनोव्हेशन करायचं, काही घरातलं तुम्हाला भेटणार आहे. नवीन घर करतोय किंवा घरासाठी काही घ्यायचं तर एक्सप्लोर करायला पाहिजे IKEA. कारण की आणि आयडियाज मिळतात, काही घ्यायचं ideas नसलं तरी मिळतात. आयडियाज हो. मिळतात खूप जास्त. जेवढे रेट मी एक्सपेक्ट केले होते तेवढे नाही आहेत म्हणलं. हा म्हणजे आहे, व्यवस्थित आहे. जेवढी हाईप होती आणि जेवढं मला वाटलेलं की खूप महाग महाग असेल. असेल सगळं, तेवढं नाही आहे. पण तेवढं नाही. आणि हे सगळं किचनचं सेटअप आहे इकडे. मतलब प्लॅन करू शकता तुम्ही असं बघून सगळं. बेसिनचा शेप बघ ना कसला सही आहे. नाही, या तुमच्यासाठी मी चहा बनवते. हा, इथं पण येऊन चहाच बनवतो. घरी तर काय भेटत नाही, इथं येऊन चहा बनव. घरी बनतं, सगळंच बनतं. तुम्हाला हे बघा, इथं ठेवले पत्ती, सगळं असं असं टाकते आणि चहा रेडी आहे. ह्याच्यात देऊ का प्यायला? तुम्हाला कळलं का काय की दररोज घरी असं चहा बनवते, ड्राय चहा. असं असं टाकते, टाकल्यासारखं करते आणि असं पिल्यासारखं करते. माय गॉड, माझी भरती करावं लागते पाहिजे. लेने के देने. नाही तर काय,
द्यावं लागतील मला. किती रुपये? ह्याचे गॅस कितीच आहे? हे बघ काय ते? वाळलेलं झाड 600 रुपयाला विकताय तिथे. वाळलेलं झाड म्हणजे बघ ना, ऍस्थेटिक असतो ते. ऍस्थेटिक. त्याचे फुलं कळालेत वाटतं. हो, फुलं असतील त्याला. बाहेर वाळलेले कांटे घेऊन जाऊ आपण. ह्या साईडला गाईज बघा सगळे डायनिंग टेबल आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे डायनिंग टेबल आहेत. इथं तर हा वाला तर खूप आवडला मला, ऍडजस्टेबल. इथं पण तू आहेस. 2 माणसं आहेत. हे बघा, हे बघा, ह्यांचं तर दुसरंच काहीतरी चालू असतं. हे काय दुसरी काका बघतायत ते माझ्याकडे. तुझी प्रतिमा. ते बघत होते आमच्याकडं. तसं म्हणल्यावर अर्जुन असे चापचले बोलायला परत. मी हे सांगत होते की डायनिंग हा मला तर खूप आवडला मला. ऍडजस्टेबल आहे म्हणजे नाही का, दोघं बसलाय तर दोघांसाठी अरेंज करू शकतो, 4 जण झाले तर चौघांसाठी. आणि याचे कुशन्स पण बघ ना किती कम्फर्टेबल आहेत. सॉफ्ट आहेत ना. हा, म्हणजे तुमच्या बमला काही त्रास नाही होणार जेवताना. ह्याच्यावर बम ठेवून बसणार आहे का? अच्छा, ते बॅगचं होतं का? अच्छा, पाटीचं होतं. पाटीला काय नाही होणार. सॉरी, माय मिस्टेक. हे इकडे बघा, इकडे. अरे इकडे महत्वाचं आहे. हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नळ वगैरे आहे तिकडे. सगळं बाथरूमचं नळ, आणखी काय अच्छा, शॉवर. ते म्हणत आहेत. मी हे म्हणत आहे वर्किंग स्टेशन. ओ नाईस, छान आहे. हे बघा असं पूर्ण आयडिया देतात आपल्याला की आपल्या घरात ते कसं दिसेल वगैरे. हे लगेच बसून या, बसतात. बसा. मी बसायला पाहिजे अर्जुन तिकडे. मी डॉक्टर आहे. मी इंजिनियर आहे. बसा. इंजिनियर तुम्ही माझं ऑफिस आहे. बसा. नाही, पण तुम्ही काही क्लायंटला, तुम्ही ऑफिसमध्ये काम करता. तुम्ही आलात आमच्या ऑफिसमध्ये आम्हाला भेटायला. ओ माय गॉड. काम सोडून मी आम्ही तुम्हाला बसायला पाहिजे. बोलतोय. असं तुम्ही येणार पेशंट म्हणून, मग मी असं असं सांगणार. बाय द वे तुमचं टेबल खूप छान आहे असं. धन्यवाद. कमाल. आणि हे पण खूप आवडलं मला तुमच्या डोक्यावरचं. पण तरी तुमच्या डोक्यात प्रकाश का नाही पडत एवढं डोक्यावर असून? नेहमी अंधारातच असता. जमले पहिल्यांदा भारी जोक मारलाय. जोक नव्हता सर हा. पहिल्यांदा मनातलं खरं निघालंय. निघालंय. सॉरी. चला जरा नळ बिळ बघा. आंघोळ तरी करताल, चांगले नळ लावले तर रोज. चांगले नळ बाथरूम मध्ये असतील तर आम्ही नळ बघून येतो गाईज. कारण की माझ्या नवऱ्याचं असं असतं, छान बाथरूम. हॉटेलमध्ये 2-2 वेळेस आंघोळ करता. कारण की तिथलं भारी असतं. बाथरूम क्लीन ठेवत जा ना मग. ओ मी ठेवते हा, माझ्यावरती नका हे करू. हे काय शर्टचे बटन आहेत का? काय ते ट्रॉली ड्रॉवरचे. अच्छा, ड्रॉवरचे ते. हे बघा, हे किती छान आहेत आपले वरच्या कबर्डसाठी. हे बघ. ते नाही त्याच्या बाजूचं. हो तेच ते सेमच झाले ना. नळ बघा, नळ इकडे. काय सगळ्यात महत्वाचा सेक्शन बेडरूम. झोपायचा. हा, ह्याच्यावरून कळालं का आमच्या घरातला पांडा कोण आहे? आळशी माणूस. मस्त मस्त बेड्स आहेत. वा. हा, एक झोप होती. झोपा, मी बघून येते तोपर्यंत. इंटरनल बघ त्याचं स्प्रिंग वगैरे बसल्यावर. अच्छा. आणि ना इथले हे पण खूप सुंदर आहेत. पिलोज किंवा बेडशीट असतील ते पण है ना. नुसते झाडच द्या तुम्ही वाळलेले मला. काय म्हणलात? विल यू मॅरी मी? कितीदा लग्न करू? एकदा केलंय ना. कंटाळीस काय का? पछतावते ना एकदा करून. नाही उगं म्हणलं. मी म्हणलं मला खूप भारी वाटते एकदा लग्न करून तुमच्यासोबत. हो. फेवरेट सेक्शन आलाय वाटतं मेकअपचा. करूया मेकअप. इथं बसून असं मला मेकअप करता येतो. आणि हे लाईट्स बघा किती भारी दिसतात. हो. हे पण आपल्याला काही शूट वगैरे करायचं असेल तर. रिंग लाईट. रिंग लाईट मस्त आहे पण कॉर्नर. इकडं बघ, हे फुल. रिंग लाईट नाही, हा लॅम्प आहे. इकडं बघ फुलवाला. नाही, हे बघा याच्यात कॅमेरा पण लावू शकतो. हो. अजून एक करूया, हे लागेल आपल्याला. छान आहे ना. आणि मी किती सुंदर दिसते एकदम सुरेख. हे बघ इकडे फुलवाला. एक मिनिट ना गाईज. सी गाईज, आवर आउटफिट्स. चला. मिरर कसला सही आहे? एवढा मिरर पाहिजे. हो, हे पण आवडलं. मस्त आहे हे कबर्ड दाखवतो गाईज. हे. मस्त आहे कबड एकदम. हा, सगळ्यात जास्त मला हे आवडलं. अर्जुनला हे खूप आवडलं. हे बघा कसलं ऑर्गनाइज राहतील सगळं ना. असं काच आहे आणि ते घाण पण गॉगल्स, नाही होणार. बेल्ट, वॉलेट्स, वॉचेस, रिंग्स, सगळंच एकदम भारी.
बघा असं आपल्या कपाटात असतं का, एक कप्पा असतो त्यात सगळं टाकून दिलेलं असतं आपण. काही आता माझं कपाट दाखवतो तुम्हाला मी. हे बघा माझं कपाट तुझं हे असल्यासारखं. बघा, इथं मी ओए, असे माझे भारी. रिंग्स ठेवलेत, कानातले ठेवलेत, इथं माझ्या घड्याळस असतात. आणि हे कानातले किती सुंदर आहेत. कानातले विकायला आहेत का हो हे? भारी आहे. इकडे बॅग्स असतात माझ्या. अगं ए, तुझं घर असल्यासारखं काय दाखवते, चल. आणि हे आहे 1,91,320 रुपयाला एवढं सगळं कपाट फक्त. आणि डिलिव्हरी पाहिजे असेल तर 3,000 2,000. 2,000 रुपये. हा हे बघा, लोक काय करतील काय सांगता येत नाही. ह्या बारक्याला ह्या ऐकायच्या ट्रॉलीमध्ये बसवले. जसं काही ती इथली वस्तू आहे. त्या बेबीचे बेड आहेत असे दोन मॅडमचं सेक्शन आलेलं आहे टॉईजचा. काहीच नाही येतो. हे बघा, म्हणजे तुम्हाला एक बेबी झालं तर एक ठेवायचं, 2 झाले तर वर एक ठेवायचं, 3 झाले तर त्याच्यावर एक ठेवायचं. बेडसाठी नाही, इकडे टॉईजसाठी आले. तिथं दिसतंय मला कशासाठी? टॉईज, सॉफ्ट टॉईज. इकडे सॉफ्ट टॉयज. या हे बघा, ऑक्टोपस. वेगळंच आहे पण तोंड. खुशी दे कर, खुशी चेहरे पे. नाही आवडलं ते मला. हे आवडलं होतं. हे घेऊया एक. कशाला? मिरर बघ. हाय तुम्ही मला मी म्हणत का? होतात ना हे बघा, जोडीने ठेवले. एक तुम्ही एक मी. हे काळेवाले तुम्ही, हा मी नाही. ही मी नाही बाबा, हे तुम्ही नाही, कोणतीच नाही मी. गाईज हे बघा, 5 मिनिट झालं मी अर्जुनला शोधत होते. आणि हे बघा काय, हे बघ. वा एक डॉल्फिन दुसऱ्या डॉल्फिन सोबत खेळतात. शार्क आहे रे. हे बघ. शार्क आहे का? बेबी शार्क. जमले. हा जो आहे ना पूर्ण किड्सचा सेक्शन आहे. म्हणजे किड्सचे बेड कसे पाहिजे, त्यांचं बॅकग्राऊंड कसं पाहिजे ते सगळं दिलेलं आहे. आणि सोबत त्यांचे सॉफ्ट टॉईज, त्यांच्यासाठी स्टडी टेबल्स अँड ऑल, हे सगळं या सेक्शनमध्ये आहे गाईज. इकडे सगळं किचनचं सेक्शन आहे. भांडे वगैरे सगळं. हे काय बघत बसली? काय बघते? त्याच्यात काहीतरी बनवायचं, पण इतकं जड आहे ना. पोळीपाट पण आहे आपल्याला. पोळीपाट बघायचं होतं ना. या मी याला जड असेल म्हणून असं उचललं. काय? हलकं आहे, पोळीपाट नाहीये. ओ अच्छा, गरम असेल तर ह्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता. 3x हीट ते ॲब्झॉर्ब करतं असं लिहिलंय याच्यावर. म्हणजे काय गरम भांडं वगैरे असेल तर ठेवायला. ए बेल नाही हो. एवढं जड. हा, कसलं झाड आहे बघ. आता हे जे वालं जे सेक्शन आहे त्यामध्ये सगळे बेडशीट आहेत, पिलोज आहेत, सगळं बेडिंगचं सामान आहे. पिलोज खूप महत्वाचे आहेत. बघ ना किती कम्फर्टेबल आहेत. कम्फर्टेबल आहेत. बसून बघितलं काय त्याच्यावर? बघ, मानेसाठी सॉफ्ट आहेत म्हणायचं होतं अर्जुनला. ओके, इतकं जास्त मोठं आहे गाईज. आम्ही आताच कंटाळलोत म्हणजे असं फिरायला. खूप मोठं आहे ऐकिया. म्हणजे स्टोअर किती मोठं किती आहे. मस्त आहेत पिलोज सगळे. म्हणजे आधी तर त्यांनी प्लॅनिंग दाखवली अशी की इथं किचन असं बनवू शकता, हॉल पूर्ण असा, असे आणि रूम्स पण बनवून दाखवलेले आहेत आणि त्यांनी की असं त्याच्यानंतर- दिसेल सगळं. आणि त्याच्यानंतर सगळ्याचं सामान म्हणजे किचनचं सामान इथं विकण्यासाठी, आणि इथं सगळं बेडिंगचं वगैरे असं. परत त्याचे वेगळे सेक्शन, बच्चूचे वेगवेगळे, म्हणजे सगळं वेगवेगळं केलंय. खूप मोठं आहे. भारी. हा मोठं आहे, फिरायला खूप. अर्जुन एक भेटात वाटत आहे पिलो. लागतंय का मग लागत नसते का पिलो? ए अर्जुन, डस्टबिन बघा. एवढं सही डस्टबिन की कचरा टाकू नाही वाटणार याच्यामध्ये. म्हणजे बघा ना, दिसायला एवढं बरी घाणच नाही करू वाटणार आहे मला तर. पूर्ण सेक्शनच किती ॲस्थेटिक वाटतं. म्हणजे हे सगळं बाथरूमचं सेक्शन आहे. म्हणजे कचऱ्याचं किंवा काय म्हणतात, बाथरूम मध्ये ठेवणारं सगळं सामान. भारी. हे बघा, सोप ठेवण्यासाठी. वाव, मस्त आहे. काचाचे आहेत. हे ब्रशचं बघा. हे भारी. हे हँडवॉश साठी. हे काय हे बघ ना काय कसले भारी आहेत. काय ते? काय माहिती काय, पण भारी आहेत. हो, ते ॲशचं आहे का? नाही भारी आहे. काय माहिती. कॅन्डल होल्डर आहे. नाही, एवढं मोठं कॅन्डल असतं. असं ते बघा आहे ना तेवढं मोठं. हा, ते त्याच्यासाठी. भारी आहे. कसलं आहे ना.
अरे यार संपतच नाहीये. अर्जुन कंटाळून गेलेत. एवढं मी बाहेर हे बघा चाललो असतो इकडे. तर लातूरला पोहोचलो असतो. हा. लातूरला पोहोचलो असतो. खरंच. एक मिनिट. आता हा वेगळा सेक्शन आहे गाईज, आणि इथं ना सगळं आपल्या गार्डनिंगचं जे सामान असतं ना ते ठेवलेलं आहे. आर्टिफिशियल प्लांट्स आहेत किंवा मग इथं ओरिजिनल प्लांट्स सुद्धा मिळतील आपल्याला. हे बघा, हे सगळे ओरिजिनल आहेत, स्नेक प्लांट्स वगैरे वगैरे. अहो प्लांट पण आहेत तिथे, बघूयात का? हे बघा, बांबू प्लांट्स वगैरे सगळे इंडोरचे प्लांट्स ठेवले. हे किती छान आहे. हे बघा, कुठलं म्हणतात त्याला? ओरिजिनल नाहीये. ओरिजिनल आहे अर्जुन, माती बघा. बापरे गाईज, बघा वेगवेगळे मिरर्स, कसले मोठे मोठे आहेत. भारी आहेत ना. अर्जुन इकडे मिरर दिसले की आपलं चालू आहे बघणं. ऐका ना, एक मिरर कसा पाहिजे आपल्या सायली शॉपिंग साठी, असं कॉर्नरला फुल साईज. फुल साईज. हा गेम असं पण चालेल. हा म्हणजे त्याच्यामध्ये असं क्लॉथ घालून आपण दाखवू शकू असं वाला. अजून खूप थकलायत ना. IKEA कॅफे. हा, IKEA कॅफे पण आहे, म्हणजे मधल्या मध्ये तुम्ही खाऊ पिऊ शकता आणि वरून परत अजून हे बघ shopping सगळंच करू आहे. शकता. कुकीज, बनाना चिप्स. इकडे व्हरायटी. हा इकडे. आता कसं खायचं दिसलं की इकडे काय चॉकलेट्स आहेत, नट्स पण आहे, मस्टर्ड, सगळंच आहे तिकडं. पूर्ण कॅफे आहे, कॉफी वगैरे. चलो. हो, काय खायचंय? खायचंय का काय? तुम्हाला खायचे का? स्वीट आहे सगळं, म्हणजे असं केक, मफिन्स वगैरे. क्रोसॉन. ते नाही खावं असं वाटत आहे मला. तुम्हाला तिखट खावं वाटतंय का? पण चला. चल बाहेर खाऊ. पण चला ना, दाखवलं आपण IKEA मध्ये हे सुद्धा आहे मग कॅफे. इथंच बसायचं, अजून परत शॉपिंगला जायचं, तर अजून परत रिटर्न शॉपिंगला जायचं, मस्त खाऊन पिऊन. चलो आता इथून एक्झिट आहे गाईज, आपण एक्झिट करतोय IKEA मधून. तर गाईज फिरून फिरून ना मला तर इतकी जास्त भूक लागली होती, जास्त दमलो आणि खूप जास्त भूक पण लागली. आणि ना मला घरी जाईपर्यंत पण वेट होत नव्हता, म्हणून म्हटलं चला आता इथं जवळ रामेश्वरम आहे, आणि आम्ही आलो नव्हतो पहिले कधीच, तर आम्ही ट्राय केलेला आहे आज रामेश्वरमचं. काय काय खाल्लं आपण? इडली वडा सगळंच ट्राय केले, पण भारी होतं. हो. अर्जुन किती थकलेत बघा. चलो आज मी तुमच्या आता घरी या. गोरी चिट्टी दिसते मी तुमच्या समोर. एवढं काय लावलीस? मी काय लावलं नाही, तुम्ही काळे पडलेत. तर चला गाईज, एकदम आता पेट पूजा आमची झालेली आहे. आता निघतोय आम्ही घरी, आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.